ओके. हॅलो डिअर स्टुडंट्स, तुम्हाला माहिती आहे माझं नाव ऑलरेडी बऱ्यापैकी जणांना विद्यार्थ्यांना माझं नाव माहिती आहे, विशाल सर. ठीक आहे. सगळ्यात पहिले मी माझी ओळख सांगतो, त्यानंतर हे आपलं पहिलं लेक्चर आहे की ज्याच्याबद्दल आपण सायन्सबद्दल माहिती बघणार आहे. ठीक आहे. फर्स्ट लेक्चर आहे सायन्सचं. ओके. त्यानंतर आता याच्यामध्ये मला सांगायचं काय की सायन्स का बरं, सायन्सचं सिलेबस कसं आहे काय काय त्यामध्ये आज एक आपण सगळं बेसिक बघतोय आपण. ठीक आहे. आणि त्यानंतर कोणत्या विषयाला सुरुवातीला आपण चालू करणार आहे जेणेकरून ते एक बेसिक असेल आपल्या 10वीचं आणि याची कनेक्टिव्हिटी राहील या पद्धतीने आपण बघणार आहे. ओके. तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला माझ्याबद्दल एकदा माहिती देतो. बघा, ओके. बघा, माय नेम विशाल एस बोडके. ओके. आता याच्यामध्ये एज्युकेशन तुम्हाला एकदा आयडिया देतो, कारण तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे. एक साधारणतः 10th स्टँडर्ड पासूनची तुम्हाला माहिती सांगतो. 10th स्टँडर्डला आमच्या वेळेस, ठीक आहे, त्यावेळेस पर्सेंटेजची व्हॅल्यू वेगळी होती, आताची पर्सेंटेजची व्हॅल्यू वेगळी आहे. त्या काळामध्ये 80%च्या अबव म्हणजे आत्ताचे जे आहे ते ऑलमोस्ट 96% किंवा 97% पकडल्या जातात. त्यावेळेस मला 84.86% होते 10thला. ठीक आहे. आय वॉज टॉपर इन द स्कूल. आमच्या स्कूलमध्ये मी टॉपर होतो. ठीक आहे. त्यावेळेला मॅथ्स जो पेपर होता, मॅथ्स पेपरला मला 149 होते आउट ऑफ 150 आणि सायन्स सब्जेक्टला 147 होते आउट ऑफ 150. ठीक आहे. दीज आर द मार्क्स ऑफ द 10th. सिमिलरली फॉर द 12th स्टँडर्ड फॉर द PCM ग्रुप, 12th सायन्सला मला PCM आणि PCB यांना PCMला मला 94% होते ग्रुपला आणि PCBला होते मला 93.50 समथिंग लाईक दॅट. ठीक आहे. ते पर्सेंटेज होते. त्यानंतर माझी इंजिनिअरिंग वगैरे झाली, तो एक पार्ट. बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग आय हॅव कम्प्लिटेड फ्रॉम द, ठीक आहे, कुठून कंप्लीट झालं हे महत्त्वाचं नाही, बट बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगला सुद्धा मी आय वॉज टॉपर फ्रॉम कॉलेज. ठीक आहे. कॉलेजमध्ये टॉपर होतो फ्रॉम द ENTC ब्रांच, आमच्या ब्रँचमध्ये, कारण ब्रांच वाईज असतं. ENTC ब्रांचला होतो, नाहीतर मग तिथे अजून IT, कम्प्युटर, इलेक्ट्रिकल, ठीक आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग वेगवेगळे ब्रँचेस असतात. त्यातल्या ह्या ब्रँचमध्ये मी टॉपर होतो आमच्या वेळेस. ठीक आहे. BEला मी टॉपर होतो आणि फर्स्ट प्लेसमेंट ऑफ द स्टुडंट फ्रॉम कॉलेज. कॉलेजकडनं सगळ्यात पहिला व्यक्ती प्लेसमेंट झालेला होतो फ्रॉम द टाटा कम्युनिकेशन. टाटा कम्युनिकेशन कंपनी इन 2010. ओके. मुंबई. थोडंसं तुम्हाला डिस्टर्बन्स येत असेल आवाज गाड्यांचा वगैरे, कारण आपला क्लास रोड टच असल्यामुळे गाड्या जातात आणि आवाज येतो. नेक्स्ट लेक्चरला मी थोडं ट्राय करेन की नॉईज कॅन्सलेशन कसं होईल आणि आपलं ऑडिओ क्वालिटी आणि व्हिडिओ क्वालिटी अजून कोणत्या पद्धतीने इम्प्रूव्ह करता येईल. येत्या 1-2 लेक्चरमध्ये अजून ते चेंजेस होतील. ठीक आहे. आता या ठिकाणी दिस इज BE स्कोर. ME सुद्धा आय हॅव कम्प्लिटेड ME अँड अगेन PhD करंटली फ्रॉम पुणे युनिव्हर्सिटी. सध्या PhD चालू आहे माझी फिजिक्समधून, पुणे युनिव्हर्सिटीमधून. ओके. दिस इज नथिंग बट द बायोडेटा आहे. हा एक माझा बायोडेटा आहे, तुम्हाला माहीत असेल. काहींना माहीत आहे विद्यार्थ्यांना, काहींना माहीत नाही आहे. माहिती असावं की तुमचे क्लासचे जे काही फाउंडर डायरेक्टर आहेत त्यांच्याबद्दल एक आयडिया असावी तुम्हाला, तुमच्या पालकांना, आपले विद्यार्थी, आपले मुलं कुठं शिकणार आहे, कोणाच्या अंडरमध्ये असतील. त्यामुळे एक मी इन जनरल तुम्हाला माझ्याबद्दल माहिती दिलेली आहे, बाकी काही नाही. आता याच्या पुढचा आपण पार्ट बघू. एक्झॅक्टली यानंतर तुम्हाला कुठे कुठे जायचं आहे आणि कोणता कोणता पार्ट असणार आहे. बघा,
यानंतर तुम्हाला जे काही बघायचं आहे तो पार्ट आहे हे बघा. मोस्टली ज्यांना 10th स्टँडर्ड नंतर कोणत्या कोणत्या फील्ड असतात माहीतच नसतं, बऱ्यापैकी जण कन्फ्यूज असतात की 10th स्टँडर्ड नंतर काय काय करायचं आहे, काय काय ऑप्शन्स असतात, काय नसतात. किंवा कोणाचा तरी एकाचा आपण ऐकतो, अरे तो इंजिनिअरिंग करतोय, चला आपण इंजिनिअरिंग करू. इंजिनिअरिंग कशातून करायची, चला डिप्लोमा करून करूया. काही जण म्हणतात अरे तो सायन्सला चालला, चला सायन्सला. अरे माझा मित्र कुठे गेला, कॉमर्सला, चला माझा मित्र चालला कॉमर्सला. माझी मैत्रीण कुठे गेली, अच्छा तिने आर्ट्स घेतलं, चला मैत्रिणीसोबत आर्ट्सला. असं करू नका. हे करिअरचा पार्ट आहे. मित्रमैत्रिणींवरती तुमच्या ठरवू नका, किंवा कोणी सांगेल त्याच्यावरून लगेच फायनलाइज करू नका. ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला बेसिक डिफरन्स सांगतो काय काय आहे. तर मोस्टली काय काय असतात ते तुम्हाला सांगतो बघा. आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स. ठीक आहे. तर काय होतं सध्याच्या काळामध्ये, आणि एक अजून एक फील्ड आहे पॅरलल डॉटेड लाईनने दाखवली मी, डिप्लोमा. ऑलमोस्ट ह्या 4 कोर्सेसमध्ये 90% स्टुडंटची ॲडमिशन याच्यातच होऊन जातात. 10% जे आहेत त्यांना अजून कोर्सेस आहेत. त्याचं एक वेगळं सेमिनार घेईल मी पालकांसाठी आणि मुलांसाठी, त्यावेळेस सांगेल. आत्तासुद्धा मी पूर्ण डिटेलिंग सांगत नाही आहे, फक्त वरची एक आपण म्हणतो ना क्रक्स, दुधावरची साय, अशा पद्धतीने महत्त्वाचा थोडासा पार्ट सांगतोय. मोस्ट ऑफ द पार्ट आता मी आर्ट्सवरती तर काही बोलणारच नाही आहे सध्या. त्यात पण 90% पैकी 70% विद्यार्थी ह्या दोन्ही ठिकाणी जातात. ठीक आहे. त्यात पण मॅथ्स टू मॅथ्स जे आहेत, मॅथ्स टू मॅथ्स सायन्सकडे जातात. ठीक आहे. आणि काही प्रमाणामध्ये एक साधारणतः 30% त्यातले कॉमर्स त्या ठिकाणी निवडतात. ओके. डिप्लोमाबद्दल आणि सायन्सबद्दल पण मी तुम्हाला एक थोडंसं कंपॅरिझन थोड्या वेळामध्ये सांगेन. आता कॉमर्स मोस्टली कोणी करावे तुम्हाला सांगतो, सायन्स कोणी करावं हे सगळ्यात पहिले सांगतो. जर तुम्हाला 10th स्टँडर्डला एक सिम्पल थोडंसं सांगायचं म्हटलं तर मोर दॅन 60% जरी असले यू कॅन डू द सायन्स, काहीच प्रॉब्लेम नाही, सायन्स व्यवस्थित होतं. ठीक आहे. 60% जरी तुम्हाला त्या ठिकाणी पडलेले असतील मॅथ सायन्स सब्जेक्टला 10thमध्ये, प्लस इतर सब्जेक्टलाही काही प्रमाणात व्यवस्थित मार्क्स असतील. मेन 10वीचे सब्जेक्ट मॅथ्स आणि सायन्स हे आहेत पुढं सायन्स करण्यासाठी आपल्याला. तर त्यामध्ये तुम्हाला एक साधारणतः 60% असतील तर तुम्ही सायन्स डोळे झाकून करू शकता. ठीक आहे. हा एक पार्ट. दुसरी गोष्ट कॉमर्स, मग इतरांनी कॉमर्सकडे वळालं तरी चालेल. इवन असं काही नाही की माझ्याकडे पण आता लास्ट इयरला 54%चा स्टुडंट होता 10वीला, त्याला 54 पर्सेंटेज होते 10th स्टँडर्डला. 12वीला त्याला त्या ठिकाणी तुम्हाला कुठे वाटेल, दिस इज इन द 10th स्टँडर्ड त्याचा स्कोर होता विद्यार्थ्याचा, त्याला 72% पडले होते 12th स्टँडर्डला. लक्षात घ्या. म्हणजे लक्षात घ्या की असं नाही आहे की त्या ठिकाणी अवघड काहीतरी आहे, फक्त करण्याचा भाग आहे, आपण कसं करतो त्याच्यावरती. कारण तुम्ही हे बघा, आर्ट्सला जा, कॉमर्सला जा, सायन्सला जा, डिप्लोमाला जा, कुठे गेलं तरी तुम्हाला अभ्यास आहे, सिलेबस आहे, नाही आहे असं नाही आहे प्रत्येक ठिकाणी. फक्त काय वाटतं, काहींच्या डोक्यात कोणीतरी सांगितलेलं असतं की अरे सायन्स काहीतरी अवघड आहे, काहीतरी मोठं आहे, असं कुठेतरी ऐकलेलं असतं. आणि हे कोण सांगतं, मोस्टली जे करत नाही ते सांगतात. ज्यांनी केलेला नसतो तितका अभ्यास, जास्त नॉलेज मिळवलेलं नसतं ते सांगतात. ठीक आहे. पण याच्यातून तुम्हाला खूप चांगले पद्धतीने फ्युचर आहे. लक्षात घ्या, फ्युचर खूप चांगलं आहे. ठीक आहे. ओके. म्हणजे आपले सायन्सचे क्लासेस आहे म्हणून मी म्हणत नाही, इव्हन आपले कॉमर्सचे पण क्लासेस आहेत, लक्षात घ्या. पण सायन्स सांगायचं हे काय की सध्या मार्केटची सिच्युएशन अशी आहे की गो फॉर द सायन्स, सो दॅट म्हणजे तुमचं फ्युचर चांगलं राहील. ठीक आहे. ओके. आता कंपॅरिझन बिटवीन, आता कॉमर्सबद्दल मी जास्त सांगत नाही, याच्यातून पण पुढे चांगले फील्ड आहे, तुम्हाला माहिती आहे. CA, CPT लाईक एक्झामिनेशन्स असतात, तेही खूप चांगले आहेत, नाही असं नाही. पण ते कोणी करावं, कन्फ्युजन असेल मला येऊन भेटा, मी ते तुम्हाला सांगेन ते कोणी करावं, तो एक पार्ट आहे मधला. ठीक आहे. ओके. आता सायन्सबद्दल एक शॉर्टमध्ये सांगितलं, अजून मला सांगायचं आहे पुढे, पण आता एक डिप्लोमाबद्दल थोडीशी आयडिया देऊन टाकतो. जर तुम्हाला एका स्टेटमेंटमध्ये सांगायचं ठरलं, जर तुम्हाला डिप्लोमा करायचा विचार करत असाल तर बेटर वे गो फॉर द सायन्स. डिप्लोमापेक्षा चांगला ऑप्शन आहे सायन्स. हे असं मी तुम्हाला का सांगू शकतो एवढं खात्रीशीरपणे, कारण स्वतः माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे, त्यानंतर मास्टर ऑफ इंजिनिअरिंग झालं आहे, आता सध्या मी PhD करतो आहे. तर
ऑलरेडी मला बॅकग्राऊंड आहे ह्या गोष्टीचा, मला आयडिया आहे त्याच्यामध्ये काय असतं काय नाही. मग मी असं का म्हणतोय लक्षात घ्या, त्याच्या मागचं कारण सांगतो. की समजा डिप्लोमाला एखादा विद्यार्थी गेला, ठीक आहे, डिप्लोमा करून उपयोग नाही. डिप्लोमाच्या पुढे येतं त्या ठिकाणी इंजिनिअरिंग, बी येतं, बी नंतर येतो एम मास्टर ऑफ इंजिनिअरिंग, त्यानंतर पुढे वाटलं तर PhD करता येतं. आपल्यावरती डिपेंड नंबर लागला पाहिजे. ओके, सायन्सचं पण तसंच आहे. सायन्समधून सायन्स झालं की तुम्ही कशाला ॲडमिशन घेऊ शकता, या ठिकाणी बीला ॲडमिशन घेऊ शकता. म्हणजे मी इथे लिहितो, कदाचित तिकडचा रेकॉर्ड होतोय की मला आयडिया नाही आहे. डिप्लोमा नंतर काय असतं, BE, ठीक आहे. बी नंतर काय असतं, ME मोस्टली, आणि मोस्टली म्हणजे ME असतं. तर मोस्टली लोक ME पर्यंत करतातच शिक्षण आत्ताच्या काळामध्ये, ठीक आहे. तर डिप्लोमाला साधारणतः किती कालावधी लागतो, 3 इयर्स. डिप्लोमा नंतर BE केलं तर किती टाईम लागतो, 3 इयर्स. म्हणजे सध्या ME बद्दल मी बोलत नाही, तुम्हाला बेसिक ग्रॅज्युएट होण्यासाठी म्हणजे शिक्षण आपण म्हणतो की बाबा ग्रॅज्युएशन झालं आहे, ते होण्यासाठी 6 इयर्स लागतात. किती लागतात, 6 इयर्स लागतात. बरोबर आहे. कशातून, डिप्लोमा करून. सायन्सबद्दल बोलू, ठीक आहे. सायन्सचे तुमचे 2 इयर्स, 11वी 12वी 11th स्टँडर्ड अँड 12th स्टँडर्ड, ठीक आहे. आफ्टर दॅट सायन्सचे 2 वर्ष इथे झाल्यानंतर त्यानंतर पुढे BE करायला तुम्हाला लागतात 4 इयर्स. म्हणजे सायन्स करून तुम्हाला इंजिनिअरिंग करायची असेल, यू नीड द 4 इयर्स फॉर द इंजिनिअरिंग अँड 2 इयर्स फॉर द सायन्स. टोटल या ठिकाणी याच्या थ्रू जर तुम्ही गेले 5 नाही, तर इथे सुद्धा ग्रॅज्युएट होण्यासाठी किती लागले, 6 इयर्स. म्हणजे सायन्स करून पण तुम्हाला इंजिनिअरिंग करायची असेल तर यू विल रिक्वायर्ड द 6 इयर्स आफ्टर 10th. 10वी नंतर 6 वर्ष लागतील. आणि डिप्लोमा 10वी नंतर करून परत BE केलं तरी 6च वर्ष लागतील. म्हणजे टाईम स्पॅन बरोबर आहे दोघांचा, हा एक पार्ट, ठीक आहे. मग सर सायन्स थ्रू करावं इंजिनिअरिंग BE का डिप्लोमा थ्रू करावं, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये एक तुम्हाला सांगतो, आता कॉमर्सबद्दल मी सध्या काही बोलत नाही, आर्ट्सबद्दल मी सध्या काही बोलत नाही. मोस्टली माझं सजेशन राहील काळाच्या गरजेनुसार गो फॉर द सायन्स, ठीक आहे. कारण मार्केट सिच्युएशन तशी आहे. ओके, तरी त्यात काही कन्फ्युजन असेल, पर्सनली मला तुम्ही कॉल करून मेसेज करून माझ्याकडनं नॉलेज मिळवून घ्या. हे मी तुम्हाला काही कंपल्शन करत नाही, मी फक्त माहिती देतोय. तुम्हाला आणि पालकांना डिसिजन घ्यायचा त्यातून. ओके, ठीक आहे. आता आपण एकदा याच्यामध्ये कंपॅरिझन करूया. हे बघा, सायन्समधून 2 इयर झाल्यावरती आपल्याला BEला ॲडमिशन घ्यायचं असतं फॉर द 4 इयर्स, ठीक आहे. आणि इकडे सिमिलरली फॉर द डिप्लोमा तुम्हाला कशाला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं आहे. म्हणजे डिप्लोमा करून पण तुम्हाला इंजिनिअरिंग करायची आहे आणि सायन्स करून पण तुम्हाला इंजिनिअरिंग करायची आहे. जर त्याच्याशी कंपॅरिझन केलं तर सायन्समधून फक्त इंजिनिअरिंगला जाता येत नाही, तर भरमसाठ ऑप्शन आहे. मी एकच ऑप्शन कम्पेअर करतो आहे डिप्लोमासोबत. कारण काही जणांच्या डोक्यात असेल डिप्लोमा, तर मला ते माहिती देणं गरजेचं आहे तुम्हाला, ठीक आहे. तर त्यामुळे मी फक्त त्याच्याशी कंपेअर करतोय. अजून सायन्समधून काय काय करता येईल आणि काय काय नाही करता येणार आणि किती त्यातून ऑपॉर्च्युनिटीज आहेत. सायंटिस्ट कसं बनता येईल, BSc कसं करता येतं, MSc कसं आहे, त्याच्यातून परत कोणत्या ठिकाणी कसे कॉलेज आहे, आपली लेवल काय राहते, आपण प्राध्यापक कसं बनू शकतो, प्रिन्सिपल कसं होतं, अशी खूप म्हणजे डॉक्टर, मेडिकल फील्ड, त्याच्यामध्ये BAMS, BHMS, वेटरनरी, नर्सेस, अजून काय काय कोर्स खूप जास्त, म्हणजे BDS, MDS, खूप जास्त कोर्सेस आहेत MBBS पासून सगळे. पण ते अजून त्याबद्दल बोललेलो नाही आपण. फक्त वी आर गोइंग टू कम्पेअर द सायन्स फील्ड विथ द डिप्लोमा फील्ड. ओके, तर याच्यामध्ये प्रॉब्लेम काय तुम्हाला सांगतो की इथून पण तुम्ही बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेता, इथून पण हे करणं गरजेचं आहे, ठीक आहे. ज्यांना इंजिनिअरिंग करायची असेल त्यांना BEला ॲडमिशन घ्यावं लागतं, ठीक आहे. तर BEला डिप्लोमा केलेला विद्यार्थी पण BEलाच जाणार. सायन्स केलेला ज्याला इंजिनिअरिंगला जायचं आहे तो पण BEलाच जाणार, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगलाच जाणार. तर दोन्ही स्ट्रीमचे, जे सायन्स करून आले आणि जे डिप्लोमा करून आले, दे आर गोइंग टू ॲप्लाय फॉर द इंजिनिअरिंग त्या वर्षी, ठीक आहे. ओके, म्हणजे डिप्लोमाच्या कॉलेजेसमध्ये मुलं, चला आता आपल्याला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायची, 12वी झालेली, अरे आपल्याला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं आहे, दोन्ही बाजूनी फ्लो येतो. आता लक्षात घ्या, जे काही कॉलेजेस असतात, कॉलेजेस, त्या कॉलेजेसचा जो काही कोटा असतो ना,
कोटा म्हणजे नंबर ऑफ सीट्स, त्या ठिकाणी नंबर ऑफ सीट्स जे असतात त्यातले 80% सीट्स जे आहेत ते सायन्स फील्डच्या विद्यार्थ्यांसाठी असतात. ऑलमोस्ट 20 to 25% जे असतात ते डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी असतात. इथे 80% एक जवळपास 75 ते 80% विद्यार्थ्यांसाठी जे काय सीट अलॉट केलेले आहेत ते असतात सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी. म्हणजे जे सायन्समधून पासआउट केलेले आहेत त्यातून 80% विद्यार्थी भरल्या जातात कॉलेजेसला. भारी भारी कॉलेजेस असतील, चांगले कॉलेजेस असतील, अजून कोणते कॉलेज असेल त्या ठिकाणी. ओके, डिप्लोमामधून किती सीट्स भरल्या जातात? 20%. मग तुम्ही विचार करा, ज्या वेळेला तुम्ही बीईला जे टार्गेट असेल तुमचं मेन 12वी नंतर मला चांगलं कॉलेज भेटलं पाहिजे किंवा डिप्लोमानंतर मला चांगलं कॉलेज भेटलं पाहिजे, तर ते जे टार्गेट आहे ते 20%मध्ये तुम्हाला बसायचं म्हणजे किती मोठी कॉम्पिटिशन असेल. समजतंय काय म्हणायचं आहे? तसंच हे तर मी तुम्हाला फक्त आपल्या महाराष्ट्र लेवलला सांगतोय. त्यात ज्यांना नॅशनल लेवलचे जे IIT सारखे कॉलेजेस असतील जिथून त्यांना इंजिनिअरिंग करायची, त्यांच्यासाठी तर डिप्लोमा सोडून विषय सोडून द्यायचा त्यांनी डिप्लोमावाल्यांनी. हे इथून तुम्हाला करता येईल, फक्त सायन्समधून ते पॉसिबल आहे, लक्षात घ्या. तसंच सायंटिस्ट व्हायचं असेल, आयसरला जायचं असेल तर त्या गोष्टी याच्यातूनच पॉसिबल होणार आहेत. ठीक आहे, मग एक कंपॅरिझन मला सगळ्यात महत्त्वाचा सांगायचा भाग हा होता. इकडून पण 6 वर्ष, इकडून पण 6 वर्ष लागतात फॉर द ग्रॅज्युएशन कम्प्लिशन. बट इथून 80% जागा असतात सीट्स अवेलेबल फॉर द कॉलेजेस आफ्टर 12th अँड सीट्स अवेलेबल आफ्टर डिप्लोमा ओनली 20% डिप्लोमा झाल्यानंतर. त्यामुळे माझं असं सजेशन असेल की जे विचार करताय डिप्लोमाचा जाण्याचा विद्यार्थी, त्यांनी सायन्सचा विचार करा. समजतंय? मग आर्ट्सचं काय, कॉमर्सचं काय ते मी तुम्हाला सांगेन. जर तुमच्या डोक्यात तसं कोणाचं घ्यायचं आलं तर मला एकदा तुम्ही सांगा, मी तुम्हाला त्याच्याबद्दल कंपॅरिझन सांगेन, मग तुम्ही ठरवा त्या ठिकाणी काय. पण मी ह्या ठिकाणी शुअर आहे, की डिप्लोमाच्या बाबतीत मात्र तुम्ही तसं काही निर्णय घेऊ नका असं मला पर्सनली वाटतं. कारण माझ्या विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी कोणत्या पद्धतीने नुकसान होऊ नये ह्या कळकळीने मी तुम्हाला फक्त सांगतोय. बाकी दुसरं त्याच्या मागे काहीच कारण नाही. ओके, आता आपण सायन्सबद्दल थोडीशी आयडिया बघूया. ठीक आहे, ओके. आता आपल्याला जो पुढचा पार्ट बघायचा आहे की सायन्सबद्दल जरा माहिती मिळवून घेऊ. कोणते कोणते विषय असतात, कसे असतात, काय पद्धतीने अभ्यास करायचा असतो, आपल्याला कुठे कुठे जाता येतं, आणि सब्जेक्ट्सबद्दल थोडीशी आयडिया तुम्हाला देतो. आपल्या इथं कोणते कोणते टीचर तुम्हाला कोणते कोणते विषय शिकवणार आहेत त्याबद्दल आपण जरा माहिती मिळवून घेऊ. ठीक आहे, बघ आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं 11th स्टँडर्ड अँड 12th स्टँडर्ड, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते माहिती का, मुलांना काय वाटतं 11वी 12वी वेगळी, तर थोडंसं ठीक आहे ती वेगवेगळीच आहे तशी, 11वी वेगळी आणि 12वी वेगळी, पण तुम्ही जर सिलेबस वाईज विचार करायला गेले तर दोघांमध्ये खूप इंटर कनेक्शन आहे सिलेबसचं. ठीक आहे, 11वीवरती 12वी बऱ्यापैकी डिपेंड आहे. ठीक आहे, हा एक पार्ट. दुसरी गोष्ट काय, चला आता याच्यामध्ये आपण 11th स्टँडर्ड अँड 12th स्टँडर्ड कोणासाठी, सायन्स फील्डसाठी आपण बोलतोय. ठीक आहे, त्यामध्ये कोणते कोणते सब्जेक्ट्स असतात आपण त्याच्यावरती विचार करू. एक असतो फिजिक्स, लगेच माझ्या सब्जेक्टचं इथं नाव लिहितो मॅथमॅटिक्स, शॉर्टमध्ये त्याला मी मॅथ्समध्ये लिहिले. ठीक आहे, एक असतो केमिस्ट्री आणि एक असतो बायोलॉजी. ठीक आहे, आता पुढचा पार्ट याच्यावरती आपण बोलू. लक्षात आता एक्झॅक्टली फिजिक्स अँड मॅथ्स हे दोन्हीचे दोन्ही सब्जेक्ट जे आहेत ते मी स्वतः टीच करतो. प्रोफेसर विशाल, ठीक आहे, रिस्पेक्टिव्ह टीचर मीच आहे याच्यासाठी. नंतर केमिस्ट्रीसाठी जे सर आहेत ते आहेत डॉक्टर AB पाटील सर. ही इज द डॉक्टरेट पर्सन, त्यांची PhD झाली आहे, आता सध्या ते गाईड आहे. ठीक आहे, त्यांच्या अंडर लोक शिकत आहेत किंवा त्यांच्या अंडर लोक PhD करत आहेत. ठीक आहे, नंतर बायोलॉजीसाठी तुम्हाला डॉक्टर RD पाटील सर.
हे पण डॉक्टरेट पर्सन आहे, त्यांचा पण रिस्पेक्टिव्ह सब्जेक्ट बायोलॉजी आहे. ठीक आहे, आणि यांची पण PhD झालेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट एक्सपिरियन्स. माझे सिमिलर इकडे दोन्ही ठिकाणी प्रोफाईल तेच असतात. आता हे 11th इयर आहे, 10 कंप्लीट झालेले म्हणजे 11 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स. इथे जर तुम्ही एक्सपिरियन्स बघितला, दिस इज ऑफ 23 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स, आणि इकडे एक्सपिरियन्स बघितला तर इथे 26 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स. ठीक आहे. आणि हे करंटली गाईड आहेत, तुम्हाला मगाशी सांगितले, फॉर द PhD. आणि बायोलॉजीचे सर जे आहेत हे नीट कमिटीवरती आहे. नीट कमिटी, नीट कमिटीवरती आहेत. ठीक आहे. कोणत्या? महाराष्ट्र शासनाच्या. महाराष्ट्र शासन. ठीक आहे. थोडंसं मराठीमध्ये माझं अक्षर खराब आहे. ओके, चला नेक्स्ट पार्ट. याच्यामध्ये सांगायचं ठरलं तर मी स्वतःच फाउंडर डायरेक्टर आहे, क्लासचा मेन हेड. ओके. सरांच्या अंडर पूर्णपणे केमिस्ट्री सेक्शन आहे, आणि ह्या सरांच्या अंडर पूर्णपणे बायोलॉजी सेक्शन आहे. प्लस सर या ठिकाणी गाईडलाईन पण करतात प्रत्येक विद्यार्थ्याला, की मानसशास्त्राचा त्यांचा अभ्यास असल्यामुळे ते प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या सिच्युएशननुसार गाईडलाईन करत असतात, की त्यांनी काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, अभ्यास कसा करायचा आहे, टाईम टेबल कसा करायचा आहे, त्याबद्दल बायोलॉजीचे जे RD पाटील सर आहेत ते तुम्हाला गाईडलाईन करतील. ठीक आहे. हे ऑल अबाउट द सब्जेक्ट्स. हे 4 सब्जेक्ट आहे. ह्या सब्जेक्टबद्दल जर पुढची माहिती सांगायची ठरली आपल्याला, हा 100 मार्काचा आपला पेपर असेल. 100 मार्क्स. 100 मार्क्स आर डिवायडेड इंटू 70 मार्क्स अँड 30 मार्क्स. 70 मार्क्स कशासाठी आहे तुम्हाला सांगतो. इथे जे याच्यातला जो काय 70 मार्क्सचा पार्ट आहे, मी इथे लिहितो 70 मार्क्स अँड 30 मार्क्स. दिस इज फॉर द प्रॅक्टिकल. प्रॅक्टिकलचे मार्क्स असतात, हे कॉलेजकडे असतात, आणि 70 मार्क्सची जी असते ती थेअरी असते. आय एम टॉकिंग अबाउट द बोर्ड एक्झामिनेशन अँड फायनल एक्झामिनेशन ऑफ द 11th स्टँडर्ड. म्हणजे 11th स्टँडर्डचे फायनल एक्झाम आणि 12th स्टँडर्डचे फायनल एक्झाम, याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगतोय फक्त. ठीक आहे. हे थिअरीचे मार्क्स असतात. तसंच फॉर द 100 मार्क्सचा याचा पेपर असतो, कोणाचा? मॅथ्सचा. तर 100 मार्क्सच्या पेपरमध्ये या ठिकाणी 80 मार्क्स फॉर द थिअरी. 80 मार्क्स फॉर द थिअरी. थिअरी म्हणजे तिथं काय डेफिनेशन्स नाही विचारत मॅथ्समध्ये. थिअरी म्हणजे लेखी पेपर असं, बाकी काय नाही. जो क्वेश्चन असेल त्याचे आन्सर्स लिहायचे. ठीक आहे. आणि 20 मार्क्सचे जे असतात ते इंटरनल म्हणजे कॉलेजकडे असतात. त्याचं पण आपण प्रॅक्टिकलच कन्सिडर करतो. त्याला काही क्वेश्चन दिलेले असतात, ते लिहून काढायचे. जेवढे क्वेश्चन तुमचे कॉलेजमध्ये बरोबर येतील त्याच्यावरती हे मार्क्स ठरतात. 20 मार्क्स फायनलला. केमिस्ट्री 100 मार्क्सचा आहे. हे दोन्ही वर्षासाठी सांगतोय बरं का. 11वीसाठी पण हाच पॅटर्न आहे, 12वीसाठी पण हाच पॅटर्न आहे. ओके. नंतर आउट ऑफ 100 केमिस्ट्रीचं जे आहे 70 मार्क्स, 20 मार्क्स. अगेन दिस इज फॉर द थिअरी, दिस इज फॉर द प्रॅक्टिकल. ओके. And here also for the 100 marks again 70, sorry here it is 30. Okay, 70 and 30. 70 is for the theory and this is for the practical examination. 30 internal marks from the college. फक्त म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही बघितलं मॅथ्सला 80-20 पॅटर्न आहे. 80-20 पॅटर्न फॉर द मॅथमॅटिक्स, बट फॉर द फिजिक्स, केमिस्ट्री अँड बायोलॉजी इट इज 70-30 पॅटर्न. ओके. तर या पद्धतीने मग तुमच्या लक्षात येत असेल तर पासिंग एवढं अवघड नाही. खरं खरं सांगायचं म्हटलं तर इंटरनलच मार्क्स तुम्ही बघू शकता 30-20, 30-30 आहेत. वरचे फक्त 10-10 मार्क मिळवायचे राहतात. पासिंगचं बोलतोय मी. ठीक आहे. पण पासिंग करून तितकासा काहीही उपयोग नाही आहे. आपल्याला पुढे जायचं राहतं. विचार वरचाच करायचा नाही. ठीक आहे. आता हे मी रफ करतो आणि याच्या पुढची तुम्हाला माहिती सांगतो लगेच काय.
बघा आता ह्या ठिकाणी तुम्हाला ग्रुप वाईज त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं असतं कॉलेजला. त्याच्यामध्ये एक सिंगल ग्रुप नावाची कन्सेप्ट आहे. सिंगल ग्रुप अँड एक असतो 2 ग्रुप्स किंवा डबल ग्रुप. ओके ठीक आहे. हा एक पार्ट. आता सिंगल ग्रुप म्हणजे काय की एकतर तुम्ही या ठिकाणी बघा इथं डॉटेड लाईन मी ड्रॉ करतोय, PCM किंवा PCB सब्जेक्ट घेऊ शकता. 4 सब्जेक्टबद्दल माहिती दिली. हे 4 सब्जेक्ट सोडून इंग्लिश असेल, कोणाचा लँग्वेजचा सब्जेक्ट असेल हिंदी, किंवा हिंदीच्या जागेवर समजा लँग्वेजचा सब्जेक्ट असेल मराठी, ते पण ते त्या ठिकाणी घेऊ शकतात. लक्षात घ्या ठीक आहे. म्हणजे ते घ्यायचेच असतात, ते असतातच तिथे. पण कोणत्याही ठिकाणी तुम्ही गेले टीचिंग इन्स्टिट्यूटला 10वीपर्यंत जसे लँग्वेजचे सब्जेक्ट शिकवल्या जात होते त्या पद्धतीने 11वी 12वी सायन्सला लँग्वेजचे सब्जेक्ट कुठेही शिकवल्या जात नाही. फक्त आपण 12वीला शिकवतो इंग्लिशचा पार्ट शेवटच्या 2 महिन्यांमध्ये, कंपोजिशन ग्रामर वगैरे मुलांना अवघड जाऊ नये फायनल एक्झामिनेशन या हिशोबाने. ठीक आहे. आता महत्त्वाच्या विषयांकडे बोलू आपण. फिजिक्स PCM, P stands for physics, C stands for chemistry, M stands for mathematics. PCB, P stands for physics, chemistry and biology. म्हणजे तुम्ही ह्या दोघांपैकी या ठिकाणी जर कॉमन बघितलं तर कोणतं आहे? फिजिक्स अँड केमिस्ट्री, फिजिक्स अँड केमिस्ट्री. याचा अर्थ असा आहे की फिजिक्स आणि केमिस्ट्री तुम्ही त्या ठिकाणी ओमिट करू शकत नाही. तुम्हाला ते 2 विषय घ्यावेच लागतात. ठीक आहे. मग त्यात उरले कोणते 2 सब्जेक्ट? मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी. मग तुम्ही दोघांपैकी एक सब्जेक्ट घेतला तरी चालतो. सर मग दुसऱ्या सब्जेक्टचं काय? मग त्या दुसऱ्या सब्जेक्टच्या जागेवर तुम्ही कोणताही एक घेऊ शकता. त्याच्या जागेवर जागा भरून काढण्यासाठी जॉग्रफी असेल, IT असेल, इलेक्ट्रॉनिक्स असेल, असे विषय तुम्हाला दुसरं कोणता तरी 100 मार्काचा घ्यावा लागतो. असं नाही की तुम्ही एक विषय सोडला आणि त्याच्या जागेवर तुम्हाला काहीच करायचं नाही, असं नाही. तुम्ही जर बायोलॉजी सोडला, मॅथ्स घेतला किंवा मॅथ्स सोडला आणि बायोलॉजी घेतला तर एक कोणता तरी सोडला आहे तर त्याच्या जागेवरती तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्ट घ्यावा लागतो. एक तर जॉग्रफी घ्यावा लागेल, IT घ्यावा लागेल, नाही तर अजून कॉलेजवरती डिपेंड असतं त्यांच्याकडे जे अवेलेबल असतात ते तिथं ते ऑप्शन म्हणून देतात. मग आणि 2 ग्रुप म्हणजे काय? 4ही सब्जेक्ट तुम्ही घ्यायचे, मॅथ्स पण आणि बायोलॉजी पण. ठीक आहे. आता याचे प्रत्येकाचे फायदे काय आणि तोटे काय ते तुम्हाला सांगतो. लक्षात घ्या प्रत्येकाचा. ठीक आहे. आता यामध्ये कसं आहे तुम्हाला सांगतो. PCM, फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स. फिजिक्स केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स तुम्हाला लक्षात येत असेल. PC फिजिक्स अँड केमिस्ट्री आर कॉमन, ते घ्यावेच लागतात, ते ऑप्शनला टाकता येत नाही. ठीक आहे. ओके चला. याच्यातून तुम्ही बेसिकली सांगतोय मी तुम्हाला. सगळ्यात इम्पॉर्टंट जर ट्रेड आहे इंजिनिअरिंगचा, इंजिनिअरिंगला तुम्ही जाऊ शकता. ओके. तसंच नेव्हीला जायचं असेल नेव्हीला जाऊ शकता. ठीक आहे. नंतर आर्मीचे जे काय त्या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेजेस असतात, आर्मी इंजिनिअरिंग कॉलेजेस असतात बघा. आपल्या इथे पण एक खडकीला एक आहे बघा आर्मीचं इंजिनिअरिंग कॉलेज. त्या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला PCM ग्रुप पाहिजे. ठीक आहे. ओके. आणि इवन NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमी पुण्यातच आहे, तुम्हाला माहिती आहे. नॅशनल डिफेन्स अकॅडमी या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला PCM लागणार. पण PCMमधून जास्तीत जास्त लोक इंजिनिअरिंगला त्या ठिकाणी ट्राय करतात. इंजिनिअरिंग नक्की काय त्याबद्दलही मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेन. ठीक आहे. काहींच्या मनामध्ये असतं अरे खूप चांगली इंजिनिअरिंग, काहींच्या मनामध्ये असतं अरे खूप खराब आहे. नक्की काय ते मी तुम्हाला सांगेन पुढे जाऊन. आता तुम्ही त्याच्याबद्दल काहीही मत बनवू नका. ओके. आता त्यानंतर मोस्टली PCB म्हणजे काय? मेडिकल सायन्स. PCB ग्रुपने मेडिकल साईडला आपण जाऊ शकतो. BDS, BAMS, BHMS, MBBS एक्सेट्रा, वेटरनरी वगैरे खूप काय काय असतात ऑप्शन. त्या सगळ्या साईडला जायचं असेल तर PCB लागतो. अगेन यू नीड द म्हणजे फार्मसीला जरी जायचं असेल B फार्मा हेच लागतं. BSc ॲग्रीला जाण्यासाठी ॲग्रिकल्चर BSc ॲग्रीला जायला पण. इतर BScसाठी
दोन्ही असले तरी चालतं किंवा एक असलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर तुम्हाला सांगतो PCMBचा फायदा काय. हे दोन्हीच्या दोन्ही ना पूर्ण इंजिनिअरिंग, नेव्ही, MBA, मेडिकल सायन्स, फार्मसी वगैरे या सगळ्या गोष्टी PCMB दोन्ही ग्रुप ठेवल्यावरती तुम्हाला करता येतात. ठीक आहे. जर कोणी मला सजेशन विचारलं की सर 10वी नंतर हा पार्ट मी ह्या ठिकाणी घेऊ, हार्ड घेऊ की दोन्ही ग्रुप घेऊ, तर मी सजेस्ट करतो की दोन्ही ग्रुप तुम्ही घ्या. याचा अर्थ असं नाही आहे की एक ग्रुप घेतलेल्यांचं नुकसान होतं, असं काहीही नाही आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. जर तुमचं फिक्स असेल, एकदम फिक्स की मला फक्त आणि फक्त इंजिनिअरिंगला किंवा याच्या रिलेटेड ट्रेडला, अजून खूप आहे, एरोस्पेस इंजिनिअरिंग, अजून तुमचं बरंच काय काय याच्यातून आहे. अजून हे मी तुम्हाला एकदम बेसिक सांगितलं आहे, लक्षात घ्या. याच्यामध्ये मला अजून एक 2 तासाचं सेशन, पॅरेंट्स मीटिंग आणि मुलांची मीटिंग ठेवावी लागणार आहे की नक्की काय काय आहे मेडिकलमधून किंवा आपल्या सायन्स फील्डमधून कुठे कुठे जाता येतं त्याबद्दल. ठीक आहे. त्याची एक वेगळी मीटिंग असते, पण एक तुम्हाला बेसिक माहिती असावी म्हणून मी सांगतोय. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला PCMB असल्यावर करता येतात. तुमचं एक्झॅक्टली फिक्स नाही मला MBBSच करायचं आहे कंपल्सरी, मला मॅथ्स नकोच आहे अजिबात, त्यावेळेला तुम्ही ड्रॉप करा, गो फॉर द PCB ग्रुप ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन. ठीक आहे. नंतर फक्त नाही बायो मला करायचंच नाही, मला फक्त ह्या साईडलाच जायचं आहे, तर मग फक्त PCM ठेवा, बायो सोडून द्या मग. ठीक आहे. आणि अजून सर फिक्स नाही आहे, पुढे जाऊन कुठेही पण जाता येईल आपल्याला, दोन्ही मार्ग माझा ओपन राहतील. ठीक आहे. तर मी काय करतो, मी PCMB ठेवतो किंवा मी काय करते PCMB ठेवतो. मग ते त्या विद्यार्थ्यांसाठी हा या ठिकाणी एक चांगला ऑप्शन असेल. ठीक आहे. तर दिस इज ऑल अबाउट द PCM, PCB अँड PCMB सब्जेक्ट्स. आता याच्यासाठी एक्झाम कोणते कोणते असतात तुम्हाला सांगतो. ठीक आहे. 11वी 12वी तर कॉमन आहे, तुम्हाला ते सगळं माहितीच आहे. ठीक आहे. PCM करून तुम्ही CET देऊ शकता, JEE एक्झामिनेशन देऊ शकता. दिस इज द महाराष्ट्र लेवलची एक्झामिनेशन आहे आणि ही जी आहे ती नॅशनल लेवलची एक्झामिनेशन आहे. ठीक आहे. त्या दोघां थ्रू तुम्ही त्या ठिकाणी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेऊ शकतात. CETने फक्त महाराष्ट्रातच घेऊ शकतात, JEEने तुम्ही ऑल इंडिया लेवलला घेऊ शकतात, म्हणजे महाराष्ट्रात पण घेऊ शकतात. म्हणजे लक्षात घ्या, इंजिनिअरिंगला जायचं असेल तर 2 एक्झामिनेशन तुम्ही क्रॅक, 2 एक्झामिनेशनपैकी ज्याला जास्त मार्क आहे त्याच्या थ्रू तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. ठीक आहे. दिस इज ऑल अबाउट द PCM. ओके. आता त्यानंतरचा पार्ट आपण जर पुढे बोललो, समजा PCB याच्यासाठी CET आहे आणि नीट आहे, नीट एक्झामिनेशन. अगेन दिस इज फॉर द महाराष्ट्र अँड दिस इज फॉर द नॅशनल लेवल एक्झामिनेशन. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आता इंजिनिअरिंगला जर जायचं असेल तर CETने किंवा JEEने जाता येतं. MBBSला जर जायचं असेल तर CETने किंवा नीटने नाही जाता येत, फक्त नीटनेच जाता येतं. ठीक आहे. हे जे मेडिकल सायन्सचे जे बेसिक कोर्सेस आहेत, तुम्हाला सांगितलं मी, BDS असेल, BHMS असेल, BAMS असेल, MBBS असेल, जे डॉक्टर असतात त्यांच्यासाठी नीटच आहे. मग सर CETचा काय उपयोग. याच्या CETचा उपयोग कसा असतो, मी ते ब्रॅकेटमध्ये खाली लिहितो, आता तुम्हाला सगळा पार्ट कवर होतोय का. इथे ब्रॅकेटमध्ये खाली तर मी लिहून ठेवतो CETचं एक्झॅक्टली कुठे कुठे. फार्मसीसाठी PCB म्हणतो ना, फार्मसीसाठी फार्मा फील्ड, ठीक आहे, फार्मसी पूर्ण लिहितो. अँड BSc ॲग्रिकल्चर. ठीक आहे. त्याला जाण्यासाठी PCBची CET द्यावी लागते. ओके. एक बेसिक सांगितलं आहे फक्त, मग त्याच्यामध्ये मार्क्स किती असतात, कोणाचं काय, ते आता लगेच जायची गरज नाही, आयडिया देऊन ठेवल्या फक्त एक्झामिनेशनच्या. आणि हे एक्झामिनेशन काय असतात, हे सगळे 12वीच्या जे काय 11वी 12वीचा जो काही सिलेबस असतो ना त्याच्यावरती डिपेंड असतात. 80% सिलेबस हा 12वीचा असतो या एक्झामिनेशनसाठी. ठीक आहे. आणि 20% असतो 11वीचा. दिस इज ऑल अबाउट द बेसिक कन्सेप्ट ऑफ सायन्स. आज आपण इथपर्यंतच घेऊ, इथेच थांबू. उद्या ॲक्च्युअल सिलेबसला आपण स्टार्ट करूया. मॅथमॅटिक्स आपण उद्याच्या लेक्चरला बघू. ठीक आहे. आणि तुमच्या डोक्यात काही पण असेल की मला पुढे जाऊन मी इकडेच जाणार आहे, तिकडेच जाणार आहे, हेच करणार आहे, तेच करणार आहे, आत्ता लगेच फायनल करू नका. पहिले लेक्चर सगळे तुम्ही अटेंड करा व्यवस्थित. पहिले लेक्चर तुम्ही बघून घ्या माझे काही, त्यानंतर तुम्ही हळूहळू काही गोष्टी कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर होतील, त्यानंतर तुम्ही हळूहळू ठरवा सगळं.
ठीक आहे. हॅव अ नाईस डे, टेक केअर, बाय बाय, काळजी घ्या. उद्या मी परत एक नवीन लेक्चर पाठवेल तुम्हाला आणि त्या लेक्चरमध्ये आपण सिलेबस स्टार्ट करतोय. ओके, हॅव अ नाईस डे, बाय.